श्री स्वामी समर्थ. मी महेश काळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहता येतील. तर आज आपण स्वामी चरित्राचा अध्याय 10 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलं नरव जन्म, यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटाशी नेणारा स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदिक गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत त्याडणे संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सराफे करीती जणी वागते प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसाराती उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तते तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपण आपडे येते, पाहून या स्वप्नी ऐशी गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, माय पश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आमाशी ऐसे सांगून सर्वत्राशी निघाले सद्गुरु शोधाशी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्ती तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चिंती, मग शिवाराधना करीती कामना चिंती धरणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयाशी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वराची आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेशी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदून संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण, निगटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारात अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तयासमयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरुनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट त्याशी लावितामृत हस्त, ते घरत झाले समस्त आश्चर्य करीती सर्व जन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. त्याने हे ऐकून मुरगुडी आले धावून, म्हणती दीक्षिताशी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीशी व्रतांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजी. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागाशी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल, राजलक्ष्मी सर्व वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही येत्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत, मूरगोळी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकलं वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसुत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजे प्रणवस्तु. शुभवंतु श्रेयस्तु. आता पाहूया आपण अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा, मूरगोडी आले पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करीताती, परी मूरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमा तीरी, तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे, मानवला त्याशी विचार निघाले तेथून स्तवर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते,
बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पाहुले प्रेमे भावे वंदिले. प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करुनी जप ध्यान आटपुनी मागोती येते गावात. सेवे कर्याबरोबरी मागून या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतुनी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बसती जप ध्यानी. आस्ता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करवनिया संध्या वदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडून ग्रहसूत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती. शीतोष्णचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नव्हेची. आया रामसेवे करी राहत होते गणगापुरी. त्यांनी देखून ऐशी परी बाळापाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हाशी कमी ते आम्ही पूर्वजी. बाळापाशी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडील त्यांच्या घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसुनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले क्रश. निशिदिनी चित्ता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐशी पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येती मूर्ती येऊनी दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्न भितरी येऊनी अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य चित्त साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोण एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून स्तवर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून वर्षिक एक निघाला. तयाची त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मनीला. अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयाशी मार्गावरी झाले. चरण चाली चालूनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे के वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकार कथासमुत. श्रोते सदा परिसुत. 11th गोड हा. श्रीरस्तुष भवंतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा. आता आपण अध्याय 12वा पाहूया. श्री गणेशाय नम. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त इति रूपे प्रगट होत. त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नच मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सानिध्य पातले. आजानुबाहुवा सुवासे वदन श्री स्वामी समर्थ पाहून बाळपणे धावून दृढचरण धरिली. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मनांद न माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठवून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून. बाळाप्पावरचे प्रेम आयशा कृतीने दाविले. त्यासवेळी एक जहागीरदार ते होते बिराडवर. स्वयंपाक करून तयार आण. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीशी अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य म्हणून तयाशी बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असतील नृपमंदिरात. राजाज्ञे वाचून तिथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्तवर बिराडावर आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरून. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य देवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्यानी येत आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामीजवळी येऊनी. मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणी. मागून या मधुकरी मग यावे बिराडवरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकार करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी त्यायाशी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्रीसेवेशी करीत जावे आनंदे.
बहुत जनसेवे करी, बाई मुख्य त्या मांजरी, सर्व अधिकारी तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणं होती सदोदित, स्वामी सेवेची तिथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पा पाहून मनी युक्ती योजना मोडून टाकली, भांडणं एका चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामीप्रती दृढ भाव धरुणी चित्ती, सेवा करी ती आनंदी. ऐसा लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नशे क्षणभरी, भोग भोगिला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकळून, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पाशी यावे मरण, म्हणून विष दिदले कानुल्यातून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरू सेवा त्यांची करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्याने महादेवाची पूजा करूने, मग यावे परतून स्वामी सेवेकारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थाशी, आपण सांगुनी बाळप्पाशी शंकरपूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिन समर्थ करीती, परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण, हे नसले सत्य पूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे ह्याचे सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळप्पा, एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचणी, न करावेची पूजन ती माझी लिहिलीसे. तेव्हा सर्व भ्रांती पेटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी, दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला, आपण आल्यापासून आमुचे होते हो नुकसान. ऐसे बोलून ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती यावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थाशी, कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयाची बाळप्पा. ऐसे ऐकून ये समर्थ हास्यमुखी काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येते गेरतीसी. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी, समर्थ न देते आज्ञेशी, तरी टाकून चिठ्ठी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपड न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहिणी उभयताने टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भडची उचली स्तवरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसी. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील येथे दयाळ. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकट कथा संमत, सदा प्रेमळ परिसुत, द्वादशोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज गुणस्तु. श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी समर्थाचा 12वा अध्याय पाहिलेला आहात. तर जे स्वामी समर्थ चरित्राचा रोज सेवा करणार आहे त्यांनी कमीत कमी दिवसाला 3 तरी अध्यायाचा पठण करावे. ज्याला पठण करता येत नाही त्यांनी कमीत कमी 3 अध्याय तरी वाचावे. एकदाच पूर्ण अध्याय जरी पठण केले तरी पण चालते, परंतु नित्य सेवेसाठी कमीत कमी रोज 3 अध्याय जरी वाचन केले तरी ते चांगले होते. बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. बघा, तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बघा, आजचा व्हिडिओ कसा वाटला बघा तुम्ही मला कमेंटद्वारे कळू शकता. पुन्हा परत भेटूया असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.